राष्ट्रवादीच्या खोपोलीमधील पराभव जिवारी लागला असून त्यातून हत्या झाली असावी असं मोठं विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। खोपोलीमध्ये झालेल्या हत्येनंतर त्यांचं हे मोठं विधान समोर येत आहे। हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचाच हात असल्याचा गंभीर आरोप आता मंत्री भरत गोगावले यांनी केलाय। रायगडच्या खोपोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या झालेली आहे आणि या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्याच कोणीतरी ही हत्या केल्याचा घणाघाती आरोप भरत गोगावले यांनी केलाय। या हत्येमागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप गोगावले यांनी केलेला आहे। मात्र अजूनही या आरोपीचा शोध सुरू आहे। नेमका या हत्येमागे कोण आहे या संदर्भात कसून तपास करण्यात येतोय। मात्र त्या दरम्यान भरत गोगावले यांनी हा मोठा आरोप केलाय। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यामध्ये मोठा संघर्ष या निवडणुकीदरम्यान झालेला होता आणि या निवडणुकीमध्ये खोपोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून मानसी काळोखे या विजयी झालेल्या होत्या। मात्र त्यांच्या पतीची आता निर्घृण हत्या झाली आहे। आलोक्याना ते निवडणुकीत हरू शकले नाहीत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता, तेव्हा हा अग्रगण्य होता। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा शेयाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा। रायगडमधल्या महाड मारहाण प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। विकास गोगावलेंसह राष्ट्रवादीचे नाना जगताप हे पोलिसांच्या हाताबाहेर गेलेत। विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय। अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतरही विकास गोगावले पोलिसांना सापडत नाहीयेत। महाड नगरपालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणी विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती आणि त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे हे महाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते। मात्र या आरोपींचे कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज आल्यानंतरही सगळ्या आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे। मात्र हे आरोपी अजूनही सापडत नाहीयेत। तर गोगावलेंचा मुलगा फरार आहे, पोलीस का पाठीशी घालतायत असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। गोगावलेंच्या मुलाला पोलीसच मदत करतायत असा दावाही संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।